नमस्ते. गिरीस्तान टाइम्समध्ये आपले सर्वांचं स्वागत. आज 8 मार्च या दिवशी पाचगणीमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पाचगणी बंदची हाक दिली आहे. ही कोणत्याही राजकीय पक्षाची हाक नसून जनसामान्य जनतेची हाक आहे. सर्व व्यापारी वर्ग सर्व एकत्र येऊन आज पाचगणी बंदची सर्व व्यापाऱ्यांनी जी हाक दिलेली आहे त्याला 100% चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की पाचगणीमधून जो जाणारा महामार्ग आहे, या महामार्गाचं जे नूतनीकरणाचं काम चाललं आहे, काँक्रिटीकरणाचं काम चाललेलं आहे, हे मंद गतीने चाललेलं आहे. हे काम चांगल्या दर्जाचे व योग्य दिशेने व योग्य वेळेत पूर्ण व्हावे यासाठी पाचगणीकरांनी आज पाचगणीला आहे ते योग्य दिशेने चाललेले नाही. कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते याकडे दुर्लक्ष करतात असं जनसामान्याचं मत आहे. आपल्या लोकप्रतिनिधी मकरंद आबा यांनी जरा हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत हे ना जरा कोणता तरी अँटीबायोटिक डोस देऊन यांच्याकडून हे काम वेळेत लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी अशी ही सामान्य पाचगणीकरांची इच्छा आहे. व मकरंद आबांनी ह्याकडे लक्ष दिलं तर हा रोड वेळेत पूर्ण होऊ शकतो अशी सर्व जनसामान्यांची आबांकडून अपेक्षा आहे. पाचगणीकरांनी जो बघा म्हणजे आज सुरूर पोलादपूर रस्त्याच्या संदर्भात जो बंद पुकारला आहे, तर त्या बंदच्या अनुषंगानं पाचगणीत सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. आज टेबल लँड असेल, तुमचं पारशी पॉईंट असेल, सिडनी पॉईंट असेल. आज आपण बघा टेबल लँडवर आलो आहे. नेहमी विकेंडला पर्यटकांची टेबल लँडवर गर्दी असते आणि पर्यटकांनी ही टेबल लँड पूर्णपणे बहरलेली असती. पण आज विकेंड असूनसुद्धा पाचगणीतल्या ह्या टेबल लँडवर कंप्लीट शुकशुकाट आहे. तर ह्या पर्यटकांच्या माध्यमातून इथला व्यवसाय चालतो. मग तो घोडे व्यवसाय असेल, टांगे व्यवसाय असेल, परत स्टॉलधारकांचा असेल. पण ह्या स्टॉल सगळ्याच व्यावसायिकांनी आज ह्या बंदला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आहे की जेणेकरून बाबा त्यांना पण हा बिझनेस त्यांचा का रोडावला आहे, तर ह्याला सर्वस्वी जबाबदार तुमचा सुरूर पोलादपूर रस्ता जो MSRDनं हातात घेतला आहे. आणि सुरूर पोलादपूर रस्त्याचं गेल्या 1-1.5 वर्षापासून हे काम चाललं आहे. पण त्यांचं कामाची एकंदरीत गती पाहता आपल्याला असं निदर्शनास येते की वाई ते सुरूर हाच रस्ताच जर 1 वर्षात ती पूर्ण करू शकली नाहीत, तर त्यांनी पाचगणी महाबळेश्वरच्या मध्ये जो रस्ता होता तो त्यांनी उकरून ठेवायची काही गरजच नव्हती. आज 5-6 महिन्यापासून त्यांनी रस्ता तो उकरून ठेवला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना त्याचा कुठंतरी त्रास होतो आहे. आणि आज ही परिस्थिती ओढवली की पाचगणीकरांना आज ह्या रस्त्याच्या विरोधात एक जनआंदोलन म्हणजे उगारावं लागले. कारण भविष्यात जर हा परत जर असाच हे राहिलं तर हे पाचगणीकर बेमुदत उपोषणाच्या माध्यमाकडे जातील. तर बाबा MSRDने ह्याचं कुठंतरी गांभीर्य घ्यावं आणि ह्या रस्त्याच्या कामाला एक प्रकारे गती द्यावी.